ताई तुम्ही दिल्लीत आलेला आहात, काही गाठीभेटी घेतल्याचं कळत आहे. साधारण कोणकोणत्या गाठीभेटी घेतल्या? मी आज मुख्यतः काही वेगळ्या प्रकारचे कामं म्हणजे जागतिक महिला आयोगाचं एक कार्यक्रम होणार आहे मार्च 25ला न्यूयॉर्कला. त्याच्या राष्ट्रीय तयारीसाठी म्हणून महिला संघटनांनी एकत्र बैठक ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये माध्यमं, त्याच्यानंतर आरोग्य, शिक्षण, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन, महिलांविरोधी होणारा हिंसाचार, महिला आणि अर्थकारण अशा विषयावरती व्याख्यानं होती. त्याच्यात माझंही एक प्रेझेंटेशन होतं आणि 30 वर्षापूर्वी जेव्हा 95ला महिला संमेलन बीजिंग इथे झालं होतं त्याला मी जाऊन आले, म्हणून त्याबद्दल माझा सत्कारही झाला. त्याखेरीज विजया रहाटकर यांनी आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनाही भेटून त्यांचं अभिनंदन केलं. मुख्यतः ही माझी सामाजिक स्वरूपाची भेट होती, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मी असं बोलले होते की भूकंपासाठी तयार राहा म्हणून. तर दर 2-3 दिवसांनी प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही बदल होताना आपल्याला दिसत आहेत आणि आमच्या शिवसेनेमध्ये बरेचसे दिग्गज नेते मंडळी येत आहेत हे पण स्पष्ट आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण हा एका अर्थाने राजकारणामधलं सगळं निवडणुकीचं तंत्राला कलाटणी देणारा अशा पद्धतीचा निर्णय आहे, असे इतका चांगला प्रतिसाद दिसतो आहे. आणि नुकतंच आम्ही एक 10 दिवसापूर्वी 79 मतदारसंघांमध्ये मिळून 19 जणींनी जाऊन प्रत्येकीने 4-4 मतदारसंघांमध्ये गृहभेटी आणि प्रत्येक ठिकाणी महिलांशी संवाद साधलेला आहे. आणि आतासुद्धा 25 तारखेपासून आमचा दौरा वेगवेगळ्या ज्या आम्ही महिला आहोत त्याच्यापैकी 54 मतदारसंघांमध्ये शिवसेना महिला आघाडीचाही दौरा केला जाणार आहे. साधारणपणे 90 मतदारसंघांमध्ये आम्ही निरीक्षक आणि प्रभारी नेमलेले आहेत. त्यांच्याशी बोलून हा सगळा दौरा केला जाणार आहे. आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी ज्या वेगवेगळ्या योजना गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केल्या त्याच्यामधून लोकांच्या मधला तर आनंद दुणावलेला आहे, परंतु विरोधी पक्ष जो आहे त्यांना मात्र कुठल्या बाजूने बाण येणार याचा अंदाज न लागल्यामुळे थोडी गांगरल्यासारखी त्यांची परिस्थिती झालेली आहे. अजूनही त्यांची यादी आलेली नाही आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या चर्चा हे शेवटच्या टप्प्यात आहे. ते वारंवार आपल्याला नेते मंडळींनी आमच्या स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीच्या मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मतदान होईल आणि परत एकदा महायुतीचं सरकार इथे महाराष्ट्रामध्ये आलेलं दिसेल. आणि अर्थातच त्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितजी शहा यांचं मार्गदर्शन लाभलेलं असेल. ताई चंद्रकांत खैरे यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्या निवडणुकीमध्ये प्लेननी पैसे आले हवालाच्या मार्फत 45 कोटी रुपये वाटण्यात आले आणि पैशांनी मतं विकत घेण्यात आले असा आरोप केला. आणि काही पैसे पकडले गेली रोकड, त्यावरून पण थेट आरोप हा मुख्यमंत्र्यांवर आणि तुमच्या पक्षाच्या नेत्यांवर करतायत संजय राऊत असतील बाकीचे. मुळामध्ये निवडणूक आयोगाची एक अतिशय कठोर परीक्षा होत असते आणि त्यांच्याकडे जेव्हा असे घटना पोचतात त्यावेळेला ते कडक पद्धतीने त्याची तपासणी करत असतात. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतं आणि त्याच्याबद्दलची माहिती आर्थिक गुन्हे विभागाला सुद्धा देण्यात येत असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का आहेत तर मग संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे सगळं घडत असून विरोधी पक्ष गप्प राहतो आणि आता मात्र शेवटच्या क्षणी परत कांगावा सुरू करतात. याच्यामधून मला असं वाटतं की त्यांच्याकडे कुठलीही वस्तुस्थिती नाही आहे. सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्याबद्दल ओरडत राहायचं. जसं गेल्या वेळेला माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करा अशी मागणी केली होती आणि तो किती फुसका बार आहे ते सगळ्या जगाने पाहिलं. त्याच पद्धतीने पोलिसांकडची जी माहिती आहे ती कुठेही पडताळून न घेता किंवा त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं काय मत आहे याच्यावर अधिकृत घोषणा होण्याच्या आतमध्येच काही जणांना स्वयंघोषित वकिली करायची सवय लागलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या खैरेंनी केलेल्या ज्या तक्रारी आहेत त्याही खरं सांगायचं तर वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. आणि लोकांनी हेच ठरवलं की तिथे राष्ट्रप्रेम आणखीन आपला विकास याला मतदान म्हणजे संदीपान भुमरे यांना मतदान आणि त्यानुसार मतदान झालेलं आहे. मी 2-3 वेळा संभाजीनगरला जाऊन आले आणि तिथलं वातावरण पाहिलं तर महायुतीच्या सगळ्याच घटकांनी शिकस्त केली आणि त्याच्यामुळे तो विजय झालेला आहे असं मला वाटतं. तो त्यांनी खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे, परंतु असं कुठलं तरी रडगाणं गाणं हे खैऱ्यांसारख्या माणसाला शोभत नाही असं मला वाटतं. ठाण्यामध्ये आता तुम्ही आता म्हणलात की 90 ठिकाणी निरीक्षक नेमलेले आहेत, म्हणजे की 90 मतदारसंघामध्ये तुम्ही तयारी केलेली आहे असं काय माहिती आहे का, काही काही ठिकाणी तर आमचे विद्यमान आमदार आहेत, अपक्ष आमदार आमच्याबरोबर आहेत आणि त्याखेरीज काही जिल्ह्यांच्या मधले
90 म्हणजे तसे तर संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख 288 मतदारसंघात आहेत, पण ते निरीक्षक जे आहेत ते 90 जण नेमलेले आहेत. परंतु आता वेगवेगळ्या प्रकारांनी जशी जशी चर्चा होते तसतसं त्या भागाच्या मध्ये आमचं काम चाललेलं आहे. त्यामुळे 90 संख्याच असेल का 85 असेल का 95 असेल या संदर्भामध्ये भाष्य करणं उचित होणार नाही. ताई, ठाण्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळतोय महायुतीमध्ये. तुमच्या पक्षाच्या मीनाक्षी शिंदे यांच्यासाठी तुमचा पक्ष आग्रही पाहायला मिळतोय, काय सांगा? नाही, मीनाक्षी शिंदे एक अतिशय चांगल्या कार्यकर्त्या आहेत, त्या चांगल्या उत्तम संघटक आहेत. त्यांनी ठाण्यामध्ये महापौर म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक उमेदवाराला वाटत असतं की मला न्याय मिळाला पाहिजे. परंतु माननीय एकनाथजी शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला काही मतदारसंघ हे मिळतील की नाही याबद्दल साशंकता होती, पण ते मतदारसंघ मिळवून दिले. जर काय संभाजीनगर आहे, ठाणे आहे, याच्यासारखे मतदारसंघ मिळाले. पण काही निर्णय बदलायला लागले. त्यातल्यासुद्धा व्यक्तींना त्यांनी परत राजकीयदृष्ट्या त्यांना स्थान दिलेलं आहे, त्यांचा सन्मान ठेवलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही आमदाराने किंवा कुठल्याही व्यक्तीने स्वतःच्या अहंकाराचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यापेक्षा जो महायुतीचा धर्म आहे आणि जे शिंदेसाहेब ज्या प्रकारे वाटाघाटी करतायत त्याच्यानुसारच काम केलं पाहिजे. तरच मला असं वाटतं की प्रत्येकाला चांगल्या प्रकारे विकासाचं काम करता येईल. किती जागांवरती तेढा सुटलेला आहे? तुमच्या पक्षाला आतापर्यंत किती जागा मिळाल्या आहेत आणि त्यामध्ये किती महिलांना संधी देण्यात आली? नाही, या संदर्भात जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत मी माहिती सांगितली नाही तरी तुम्हाला पूर्ण माहिती कशी असते हे मला उलगडलेलं कोडं आहे. त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही. याबद्दल योग्य तो समाधानकारक सहभाग प्रत्येक महायुतीच्या पक्षाला मिळेल. ताई, महायुतीत लोकसभेच्या वेळी पण असं शेवटपर्यंत जागा वाटप ताणलं गेलं आणि नंतर त्याचा परिणाम असा दिसला की शिंदेच्या शिवसेनेचा खूप चांगला स्ट्राईक रेट राहिला. तर आता तुम्ही विधानसभेत तसं होऊ नये यासाठी काय सांगाल तुमच्या मित्रपक्ष? स्ट्राईक रेट चांगला राहिला असेल तर तसं करायचं की नाही हे सगळं शिंदेसाहेब ठरवतील, पण मुद्दाम कोणी ठरवत नसतं. त्यावेळेला फेजेस होत्या आणि त्यानुसार नावं येत होती. आतासुद्धा बघा 29 तारखेपर्यंत म्हणजे अजून जवळजवळ 7 दिवस आहेत त्याला. 29 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि 4 नोव्हेंबरपर्यंत मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे जेवढे दिवस असतात तेवढ्यापर्यंत असे फेरबदल होत असतात. त्याच्यावरून शेवटी राजकारणामध्ये आपली सत्ता कशा प्रकारे निवडून येईल, लोकप्रियता कोणाची आहे, कोणी काम चांगलं केलेलं आहे याची नवीन नवीन माहिती येत असते. समोरची परिस्थिती बदलत असते आणि त्यामुळे योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला घेतला जाईल. निलेश राणे उद्या प्रवेश करतायत. जे शिवसेना सोडून गेले होते ते पुन्हा शिवसेनेत येताना पाहायला मिळत आहेत. एका अर्थाने मी तर असं म्हणेन की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच ही शिवसेना आहे. याच्यावरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. चिन्ह आमच्याकडे आहे. त्याचबरोबर अनेक जुने नवे शिवसैनिक येत आहेत आणि त्यामुळे शिवसेनेच्याबद्दल ममत्व वाटणं किंवा त्याबद्दल भूमिका घेणं हे अगदी स्वाभाविक आहे. त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे उद्या प्रवेश होणार आहे. परंतु जे लोक हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून आणि तोच मार्ग एकनाथ शिंदे यांनी बरोबर पुढे नेलेला आहे, जो NDAच्या काळामध्ये पूर्वी 94 ते 98च्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी जी वाट दाखवली, मग ती 317 कलम असेल, तलाक पीडित महिलांना न्याय मिळण्याचा विषय असेल, समान नागरी कायद्याचा विषय असेल, त्याच मुद्द्यांवरती शिवसेना चालू आहे आणि तेच काम पुढे जाते. आणि अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळाल्यामुळे सुद्धा खूप मराठी भाषिक हे मनामध्ये आनंदले आहेत आणि त्यांचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरचा विश्वास वाढलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.